आता हा प्रश्न विचारण्याचं कारण या निवडणुकांना असलेलं महत्त्व। अतिदुर्गम आणि ग्रामीण महाराष्ट्र वगळता जवळजवळ सगळीकडे येत्या 2 महिन्यामध्ये निवडणुकीचा बार उडेल। छोट्या शहरांच्या निवडणुका संपतायत तोवर जिल्हा परिषदांचा गजर होईल आणि ते सुरू असतानाच महापालिकांचा रणसंग्रामही सुरू होईल। या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हटलं जातंय ते काय उगीचच, आणि त्यामुळे सगळे पक्ष आपापली ताकद आजमावतायत। शिवाय स्थानिक गणितांनुसार युत्या आघाड्याही होतायत। अनेक शहरांमध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांसमोर आहेत, काही ठिकाणी तिघही एकमेकांच्या विरोधात आहेत, तर कुठे राष्ट्रवादीची साथ घेत भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत। तसं पाहिलं तर बऱ्याच जागी महायुतीमध्ये लढती रंगतील असं दिसतंय। त्यातील काही निवडक उदाहरणं आपण सातत्याने बघतोय। तर एकंदरीतच या निवडणुकांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ बघायला मिळतोय, युत्यांचा आणि आघाड्यांचाही गोंधळ पाहायला मिळतोय। तर महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये जुंपणारे हे नक्की आहे, ते कसं ते आपण बघणारच आहोत। अगदी मैत्रीपूर्ण असा साखरेचा मुलामा त्याला जरी दिला गेला तरी सुद्धा मित्रपक्षातली शर्यत ही असणारच आहे, आणि शिवाय पक्षापक्षामध्ये बंडखोरी भरतीच चालू आहे। आता सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपुरामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भद्रावतीचे माजी शहराध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक नेते सुनील नामोजवार यांना काँग्रेसनं नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलंय, तर राजुऱ्यातही बंडखोरी झालेली आहे। भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी धनुष्यबाण हाती घेतलंय, आणि कारण आहे अर्थातच नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आस। त्याचं झालं असं की भाजपने राधेश्याम अडानी यांना तिकीट देण्याची तयारी केली आणि तेव्हाच डोहे नाराज झाले होते। पुढे राजुऱ्याचे भाजप आमदार देवराम भोंगळे यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि अखेर डोहे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं। आणि भद्रावतीमधला ड्रामा इथेच संपत नाही। इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळीच रस्सीखेच आहे, आणि तीही आपण नीट समजून घेऊया। भाजपचे सुनील नामोजवार यांनी पक्षानं डावलल्यामुळे ते काँग्रेसवासी झालेत, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। पण काँग्रेसनं त्यांना जवळ करण्यामागे हिसाब चुकता करण्याचं पॉलिटिक्स आहे। मुळात भाजपने काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे थोरले दीर अनिल धानोरकरांना पक्षामध्ये घेतलंय आणि नगराध्यक्ष पदाचं तिकीट दिलंय। तेच तिकीट ज्यासाठी भाजपचे सुनील नामोजवार इच्छुक होते। आता भाजपनं धानोरकरांच्या कुटुंबातच फूट पाडल्यामुळे प्रतिभाताईंनीही त्याची परतफेड केली आणि भाजपचे जुने कार्यकर्ते सुनील नामोजवार यांना नगराध्यक्ष पदाचंच तिकीट दिलं। आज नामोजवार आणि अनिल धानोरकर या दोघांनी आपले अर्ज दाखल केले, त्यावेळी भाजप निष्ठावंतांना डावलतायत असा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केलाय, तर बंडखोरीचा भाजपला फटका बसणार नाही असं अनिल धानोरकरांचं मत आहे। खरं तर भाजपाच्या अध्यक्षपदाचे खरे दावेदार ते होते, कारण भाजपाची फडी या शहरात जर का कोणी निर्माण केली असेल तर ती सुनील भाऊ नामोजवार यांनी केली। पण भाजपाने खरं तर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा विचार या ठिकाणी केला नाही। आयात झालेल्या उमेदवाराला कशा पद्धतीने वेळेवरती उमेदवारी देऊन भाजपाने यांच्या सोबत म्हणजे अन्याय केला म्हणायला हरकत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून सुनील भाऊ सोबत आम्ही शिवसेनेपासून काम करत होतो। या शहराचा दांडगा अनुभव त्यांना, या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि शहराचे एक मोठं विजन त्यांच्याकडे आहे। एखाद्या कार्यकर्त्यांनी जर बंडखोरी केली तर त्याचा कोणताही परिणाम हा पक्षावरती होणार नाही, कारण पक्षाचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहे, ते पक्षासाठी कार्य करत असतात, व्यक्तीसाठी नाही। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आमच्या पक्षावरती किंवा कार्यावरती कोणताही परिणाम होणार नाही। आणि आज चंद्रपुरामध्ये वरोरा आणि गडचांदूर इथेही भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये बंड झाले। उमेदवारी अर्ज मागे घ्यायला शुक्रवारपर्यंत मुदत आहे, तोवर या बंडोबांना थंड करण्याचं आव्हान भाजपसमोर असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल कॉन्फिडंट आहेत। बंडखोरीवरती ते काय म्हणाले आपण ऐकूयात। सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे। याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत। काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत, आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे। 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार, आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे। पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू। बरं, विरोधकांच्या महाविकास आघाडीनेही काही राज्यभरामध्ये एकीचं दर्शन घडवलंय असं अजिबात नाहीये। काँग्रेस ठाकरेंची शिवसेना